सरस्वती विद्या मंदिर जालगाव येथे राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन संपन्न झाले। शिक्षण विभाग, पंचायत समिती दापोली आणि सिद्धी शिक्षण संस्थेचे सरस्वती विद्या मंदिर जालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने 3 दिवसीय विज्ञान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। याचे उद्घाटन राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या हस्ते व संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष समीर गुजराती यांच्या अध्यक्षतेत पार पडले। सदर प्रदर्शनात सुमारे 195 प्रतिकृतींचे सादरीकरण होत असून बालवैज्ञानिकांच्या कल्पनेला बळ देऊन विकसित भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी पालक आणि शिक्षक यांची प्रेरणा महत्त्वाची ठरत असून भविष्यात दापोलीतून विविध क्षेत्रात या बालवैज्ञानिकांची प्रगती देशासाठी यशदायी फलदायी ठरो अशी आशा मंत्री योगेशदादा कदम यांनी व्यक्त केली। यावेळी उपविभागीय अधिकारी विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, माजी समाज कल्याण सभापती भगवान गाडगे, दापोली माजी सभापती किशोर देसाई, दीप्ती निगारके, माजी उपसभापती उन्मेष राजे, ममता शिंदे, नगराध्यक्ष कृपा घाग, निलेश शेठ यांच्यासह संस्थेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश सागवेकर, गजानन दाभोळे, गट शिक्षणाधिकारी रामचंद्र सागडे, सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, संघटना पदाधिकारी, मुख्याध्यापिका सारिका गुजराती आदी मान्यवर उपस्थित होते। आणि पुढचे सत्कार दापोली तालुक्यातील आज पार पडत असलेल्या या 53व्या तालुका विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने इथे उपस्थित सन्माननीय गुजरातीजी, ह्या संस्थेचे सर्व अधिकारी, सर्व पदाधिकारी, माझ्यासोबत उपस्थित माझे सर्व शिववासूंचे सर्व सहकारी, आपल्या तालुक्याचे शिक्षणाधिकारी, पंचायत समितीचे सर्व शिक्षक वर्ग, विशेषतः ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन आज या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे ते सर्व विद्यार्थी वर्ग। खरं तर सर्वप्रथम उशिराने आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु अनेक कार्यक्रम होते। सकाळी खेड तालुक्याच्या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन करून आलो आहे आणि आता दापोली तालुक्याचे आहे आणि मध्यंतरी दत्त जयंती असल्यामुळे जवळपास 17 की 18 आज माझे कार्यक्रम आहेत, ते करून मी मुंबईत देखील जाणार आहे म्हणून मी अधिक वेळ देखील घेत नाही। परंतु आज खरं तर ह्या संस्थेमध्ये माझी ही पहिलीच वेळ आहे, परंतु आज इथे एकत्र आलो आहे ते आपण विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने एकत्र आलो आहे आणि ह्या निमित्ताने विद्यार्थ्यांमधली देखील विचारांची देवाणघेवाण नक्कीच होते। मी कुठल्या विषयावरती माझं मॉडेल तयार केलं आहे आणि माझ्या बाजूच्याने कुठलं मॉडेल तयार केलं आहे ह्याकडे देखील जेव्हा विद्यार्थ्यांचं लक्ष जातं तर मी कुठे कमी पडलो आहे किंवा त्याने कुठे जास्त कुठला विषय हाती घेतला आहे, सगळ्या विचारांची देखील देवाणघेवाण होते आणि मला वाटतं त्यासाठी असे प्रदर्शनी हे अतिशय महत्त्वाचे आहे। आज विज्ञानाबद्दल अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु एक अँगल आपण नेहमी विसरतो किंवा एक दृष्टिकोन आपण नेहमी विसरतो। आपण विज्ञान म्हणजे आपण भविष्य, विज्ञान म्हणजे फ्युचर असा आपण विचार करतो नेहमी, परंतु एकच फक्त उदाहरण देईन। आता टेलिस्कोप आहे म्हणून आपण बुध ग्रह असेल किंवा मंगळ ग्रह असेल आपण आता बघू शकतो, परंतु आपण जर काय ॲस्ट्रॉलॉजीचा विचार केला, जर का आपण ॲस्ट्रॉलॉजीचा जर काय विचार केला तर त्या बुध ग्रहाची चाल संपूर्ण वर्षभर कशी चालते, तो बुध ग्रह, तो मंगळ ग्रह असेल, शुक्र असेल, जेवढे ग्रह आहेत त्या ग्रहाची चाल आपल्या कुंडलीमध्ये कुठल्या ग्रहात तो कसा जातो, जे कुंडलीमध्ये जे दाखवतात ते प्रत्यक्षात आकाशात घडत असतं। आपल्या पूर्वजांनी त्यावेळेच्या आपल्या ऋषीमुनींनी कुठल्याही टेलिस्कोप शिवाय त्यावेळेला कसं केलं असेल ह्याची कल्पना देखील आपण करू शकत नाही, इतकं
महान आपलं भारत शास्त्र आहे. मला वाटतं हा दृष्टिकोन आपण आपल्या विद्यार्थ्यांना सांगितला पाहिजे. आपण ठीक आहे, आपल्या देशामध्ये शून्याचा शोध झाला, हे त्याचा आपला अभिमान आहेच. परंतु आज विज्ञानाबद्दल चर्चा करत असताना आपल्या पूर्वजांनी कशा पद्धतीने ॲस्ट्रॉलॉजीची स्टडी केली असेल, आपल्या पूर्वजांनी आकाशाचा अभ्यास कसा केला असेल, आपल्या पूर्वजांनी कुठल्याही टेलिस्कोपशिवाय कुठल्याही टेक्निकल सपोर्टशिवाय अशा गोष्टी कशा केल्या असतील, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठल्याही इक्विपमेंट नसताना, काही टेक्निकल सपोर्ट नसताना एवढे मोठे किल्ले कसे बांधले, जे आजही 350-400 नंतर उभे कसे आहेत, शेवटी तेही विज्ञानच आहे ना. म्हणून वाटतं ह्या प्रत्येक आपल्या भारताच्या, महाराष्ट्राच्या लहान लहान गोष्टींमध्ये इतिहासामध्ये विज्ञान दडलेलं आहे. ते विज्ञानाचा अँगल देखील आपल्या विद्यार्थ्यांना आपण सांगितलं पाहिजे. होय, आधुनिकीकरण महत्वाचं आहे. ते किती महत्वाचं आहे ह्याची खरं तर आज जाणीव जेव्हा गृहराज्य मंत्रीपद आल्यानंतर मला देखील त्याची थोडी जाणीव अजून झाली. कल्पना होती, कारण शेवटी आज नाही म्हटलं तरी थोडंफार टेक्निकल गोष्टी मला देखील आवडतात. जरी इंजिनियर नसलो तरी सुद्धा सॉफ्टवेअर हार्डवेअर या गोष्टी थोडंफार बेसिक तरी मला कळतात. आणि आज AIचा वापर हा जो तंत्रज्ञानामध्ये होतोय, म्हणजे आज आपण आपल्या गृहविभागामध्ये आपण फेशियल रेकग्निशन कॅमेराज वापरतो. म्हणजे काय, आता आपण CCTV कॅमेरेज नेहमीच सगळी मागणी करतात की CCTV कॅमेरेज लावले पाहिजे, त्याच्याने सिक्युरिटीला मदत होते. परंतु आता आपल्याकडे असे कॅमेरेज आलेत की जे कॅमेरे समजा एखाद्या कॅमेऱ्याच्या समोर एखादा गुन्हेगार प्रवृत्तीचा कुठला एखादाही माणूस आला, म्हणजे समजा एखाद्यावरती जो चोरीचा गुन्हा असेल आणि तो त्या कॅमेऱ्यासमोर आला की जवळपास 30 ते 1 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला त्याचं अलर्ट मिळतं आणि ह्या लोकेशनला, ह्या कॅमेऱ्याच्या समोर हा तिथे गुंड तिथे किंवा चोर तिथे उभा आहे, ही त्या लगेच आपल्या अलर्ट देखील येते. इतकं फास्ट आता आपली टेक्नॉलॉजी झालेली आहे आणि हे आपण ह्याचा वापर करतोय, ह्या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय. मला वाटतं AIच्या माध्यमातून आपण आता अनेक सायबर फ्रॉड होताना आपण पाहतो. म्हणजे एखादा तुमच्या फोनवरती साधा व्हॉट्सअपवरती एक लिंक आली आणि त्या लिंक तुम्ही समजा ती उघडली की तुमचं 1.5 मिनिटामध्ये तुमचं अख्खं बँक बॅलन्स रिकामं होतं. इतकं पुढे ही आता टेक्नॉलॉजी गेली आहे. म्हणून चॅलेंजेस वाढणार आहेत. म्हणून मला वाटतं आज विज्ञान प्रदर्शन होत असताना, आज आपण सायन्सच्या बद्दल, टेक्नॉलॉजीबद्दल आपण सगळ्यांना आपण एकत्र करत असताना AIच्या बाबतीमध्ये आणि सायबरच्या बाबतीमध्ये देखील तितकंच जनजागृती आपण जनतेमध्ये देखील केली पाहिजे. आणि तो अँगल एक आपण विद्यार्थ्यांना देखील आपण सांगितलं पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्याबद्दल अजूनही माहिती मिळेल. आज सकाळी विज्ञान प्रदर्शनाचं खेडचं उद्घाटन करत असताना त्या संस्थेला सायबर सिक्युरिटीचे कोर्सेस देखील आता चालू केलेले आहेत आणि ह्याची प्रचंड गरज आहे. म्हणजे इतकं टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे की अगदी माझ्या फोनवरती उन्मेष राजेंच्या नावाने फोन येतो, उन्मेष राजेंच्या आवाजात व्यक्ती माझ्याशी बोलतो पण, आणि माझं ऍक्सिडेंट झालंय, मी अतिशय अडचणीमध्ये, दादा मला पैशाची गरज आहे, असं उन्मेष राजेच मला फोनवर सांगतायत. मी पैसे ट्रान्सफर केली की माझी लिंक त्या माणसाकडे जाते, पुन्हा माझ्या बँक अकाउंट रिकामं होतं. ना उन्मेष राजांना माहिती त्यांनी मला फोन केलेला, म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये नंबर सेव्ह नसल्या देखील नंबर एखादा माझ्या मोबाईलमध्ये दुसऱ्याच्या नावाने सेव्ह असल्याच्या नावाने दिसतं, दुसऱ्याच्या आवाजाने व्यक्ती म्हणजे उमेश राजांच्या आवाजाने व्यक्ती माझ्याशी बोलते. इतकं टेक्नॉलॉजी पुढे गेलेलं आहे. मला वाटतं हे तंत्रज्ञान जेवढं चांगलं आहे तेवढं त्याचे वाईट परिणाम देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. परंतु आपण म्हणतो ना, डोहे को लोहाही गाठताय, तसं सायबरला ह्या ज्या फ्रॉड सगळे चालतात त्याला सायबरनेच आपण उत्तर देऊ शकतो. म्हणून मला वाटतं तो एक अँगल आपण विद्यार्थ्यांना नेहमीच आपण सांगितलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत, परंतु मला वाटतं ज्या अनेक गोष्टींनी जे मी भारावून गेलो, अशा जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्ही देखील सहभाग घ्यायचो. परंतु आत्ताच्या असलेला म्हणजे मी जेव्हा 6 वर्षाचा होतो त्यावेळेला मला असलेलं ज्ञान आणि आज माझी मुलगी 6 वर्षाची तेव्हा तिला असलेल्या ज्ञानामध्ये 100 जमीन आसमानाचा फरक आहे. आम्ही काय कॉलेजमध्ये येईपर्यंत आपल्याकडे मोबाईल पण नव्हते. सिनियर कॉलेजमध्ये असताना मला भावाला आणि बहिणीला वाटून एक मोबाईल दिला होता, तेव्हा पण काही इंटरनेट वगैरे असं काही गोष्टी नव्हत्या. परंतु आज आपण टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे, आज जग अतिशय गतीने पुढे जाते. तर अशा वेळेला नक्कीच मला वाटतं अशा विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला
विज्ञान प्रदर्शन माध्यमातून ह्या विचारांची जी देवाणघेवाण जी आहे ती नक्कीच महत्त्वाची आहे. आणि आपल्या भारतामधून असे अनेक महान व्यक्ती होऊन गेलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी देखील जे काही आपल्या देशाला जे काही उपलब्धी करून दिली, जे पहिलं आपलं न्यूक्लिअर जे काही आपलं तयार झालं ते अब्दुल कलाम साहेबांच्या नेतृत्वाखालीच त्याची पहिली चाचणी झाली आणि आपण तिथे एक प्रबळ देश म्हणून मग पुढे आलो. मग मला वाटतं अशा अनेक महान व्यक्ती आहेत ज्यांची प्रेरणा घेऊन आपण आपल्या विद्यार्थ्यांना आपण नक्कीच काही गोष्टी आपण शिकवू शकतो. किंबहुना आपल्या विद्यार्थ्यांचं आजकाल आपण पाहतो की ठराविक काही विद्यार्थी सोडले तर आजचं अभ्यासाची पुस्तकं सोडता अन्य कुठलं वाचन हे करत नाहीत. म्हणजे अभ्यासक्रमाच्या बाहेरचं देखील वाचन हे विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, तरच तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. आणि म्हणून मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आज करत असताना आपण जे प्रयत्न करताय, आज आपल्या दापोलीच्या तालुक्यामध्ये सर्व शिक्षकांच्या माध्यमातून जे इथे प्रयत्न होत आहेत, मी आपल्या सर्वांचं मनापासून इथे अभिनंदन करतो. आणि मगाशी ज्या मुलीचा आपण इथे सत्कार आपण केला, मला वाटतं नॅशनल लेवलला तिची निवड झालेली आहे आणि मी तिचं मनापासून अभिनंदन करतो. परिणामी आपल्या सरस्वती विद्या मंदिराच्या देखील सर्व शिक्षकांचं मी आज अभिनंदन करतो. आपल्या संस्थेचं नाव देशापर्यंत त्या मुलीला आपण पोचवलेलं आहे. आपल्या दापोली तालुक्यामधली संस्था आणि देशापर्यंत जेव्हा नाव जातं, नक्कीच आपल्या दापोली तालुक्याचं नाव अजून मोठं केलेलं आहे. एवढ्या तुझं मनापासून अभिनंदन करतो आणि अशीच पुढे तुझी वाटचाल चालू, यशस्वी वाटचाल चालू, अशी तुला शुभेच्छा देतो. आणि अधिक वेळ घेत नाही, या विधान प्रदर्शनाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा मला सगळ्याच काही मला प्रदर्शनी पाहता आलेली नाही आहे, परंतु जे चांगले मॉडेल असतील त्याचे मला व्हिडिओज वगैरे तयार करून मला पाठवा. मी देखील त्या बाबतीत शेवटी आज इथे यायचं दोन उद्देश आहेत. एक तर विद्यार्थ्यांशी संवाद साधता येतो हा माझा स्वार्थ आहेच, परंतु आज मी काय नॉलेज देतो त्यापेक्षा आज विद्यार्थ्यांकडून मला काय शिकायला मिळेल हा देखील हेतू घेऊन मी इथे आलो होतो. परंतु वेळेच्या अभावी मला तो काही साध्य करता येते, म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण चांगले मॉडेलचे मला व्हिडिओज नक्कीच पाठवा. आणि नक्कीच विश्वास आहे की आपल्या दापोली तालुक्याचं नाव आपली मुलं ही राज्यस्तरावर नव्हे तर नॅशनल लेवलला जिथे घेऊन जातील आणि आपल्या विद्या प्रदर्शनाला जिथे यश चांगलं प्राप्त करून देतील हा विश्वास दर्शवतो. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा दोन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.